नमस्कार. नमस्कार. रोहन दादा, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपला दुसरा भाग आपण अ, याच्यात आता चर्चा करू थोडीशी, की होय. आपण पहिल्या भागामध्ये चर्चा केली होती, की आपल्या मनुष्य जीवनाचं काय ध्येय असावं. तर हं, त्या दृष्टीने आता त्याच्यासाठी आहाराचं काय महत्त्व आहे आणि आजकालच्या जीवनात हं, मुख्यत्वे आहाराचं काय महत्त्व आहे, आपण काय नियम पाळू शकतो किंवा शास्त्र काय सांगतं, ह्या विषयावर जर आपण काही हं. मार्गदर्शन केलं, तर मला आवडेल फार. सांगा. आपण आपण जो पहिल्या भागात भाग बघितला, की मनुष्य जन्माचं ध्येय काय आहे? तर परमात्म प्राप्ती हे मनुष्य जन्माचं ध्येय आहे. त्या प्रवासामधला एक भाग आहार हा पण आहे. कारण माऊली स्पष्ट म्हणतात आणि उपनिषदांनी सांगितले, अन्नम ब्रह्मेती व्यजानात असं म्हणतात. अन्न हे ब्रह्म आहे असं त्यांनी म्हटलंय. कारण आमचे प्राण अन्नगत आहेत. अन्नच जर आम्ही घेतलं नाही, आमच्या प्राणांसाठी अन्न त्यांचा आहार आहे. पण ते जर आम्ही घेतलंच नाही, तर आम्हीच जगणार नाही, तर आम्ही ब्रह्मप्राप्ती कशी करून घेणार? त्यामुळे आहार हा महत्वाचा आहेच तिथे, काही झालं तरी. पण आहार हा त्या प्रोसेसमधला एक भाग आहे. नुसत्या आहाराने काही ती प्राप्ती होणार नाहीये. त्याच्या पुढे बरंच आहे अजून. पण तरी सुद्धा जी गोष्ट सपोर्टिव्ह आहे, तो सपोर्ट धरलाच पाहिजे ना त्याचा आपल्याला तिथे. त्यामुळे अन्नाला परब्रह्म, ब्रह्म म्हटले, परब्रह्म नाही, ब्रह्म म्हटलेलं आहे उपनिषदात. अन्नम बहुकुर्वीत असं म्हटलंय, अन्नम न निंद्यात असं म्हटलेलं आहे. याच्यावरच एक हे सांगतो, माऊलींची एक ओवी आहे त्याच्यावरती, की अन्न जर तुम्ही वानिले, म्हणजे ज्याची अन्नाचं जर कौतुक केलं आणि मग ते खाल्लं, तर त्याच्यामधनं दृष्टीचा दोष लागून ते अन्न विषासारखं काम करतं असं माऊलींचं म्हणणं आहे. आता आपल्याला एक घाणेरडी सवय लागलेली आहे लोकांना, ते म्हणजे आधी बनवायचं आणि त्याचा फोटो काढून आधी सोशल मीडियावरती कुठेतरी टाकायचा. याच्या अगदी उलट आपल्याकडे पद्धत होती, अन्न झाकून ठेवायची पद्धत होती आपल्याकडे. याचं कारण असं, की जर अन्न आता समजा वाढणाऱ्यांनी किंवा बनवणाऱ्यांनी अन्नाची स्तुती करून ते अन्न वाढलं, म्हणजे हे खूप छान झालंय खा, असं म्हणून जर ते वाढलं, तर त्याच्या दृष्टीचा दोष त्या अन्नात खाणाऱ्याला लागतो असं शास्त्र आहे. त्याच्यावर माऊलींची ओवी पण आहे 18व्यात. त्यामुळे अन्न जर असं, आता त्याचा आपण आधीच स्टेटसला ठेवतो, आज मी मोदक केले गणपतीच्या नैवेद्यासाठी. गणपतीला दाखवायच्या आधीच आपण जगाला दाखवलेले असतात ते. काहीच उपयोग नाही. ते अन्न दूषित झालं, दृष्टाळलं मराठीमध्ये त्याला म्हणतो. त्या अन्नाने तुम्हाला दोषच जातो. तुमच्या अन्न जे तुम्हाला संधारण करणं आवश्यक आहे, अन्नाने तुमची पोषण करणं आवश्यक आहे, त्याऐवजी दोष निर्माण होतात तुमच्या शरीरामध्ये. घाणेरडी सवय आहे ती अतिशय, म्हणजे शास्त्रांच्या पूर्ण विरुद्ध. अन्नाचे फोटो काढणं किंवा एकमेकांना फोटो काढून पाठवणं, व्हॉट्सअपवर स्टेटसवर ठेवणं अत्यंत चुकीचं आहे. कधीच नाही. अन्न पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही बघा, अन्न केलं की लगेच झाकण घालून ठेवायची पद्धत, हायजिनिक पण येते. काय पडेल सांगता येत नाही त्याच्यामध्ये, नकळत पडेल, तुमच्या समोरच पडेल असं थोडीच आहे. त्यामुळे ते हायजिनिक तर आहेच, पण त्याच्यापुढे शास्त्र पण आहे त्याच्यामध्ये. पूर्वी तुम्ही बघितलं असेल, देवांना नैवेद्य दाखवण्यापूर्वी अन्नाचा वास सुद्धा घ्यायची नाही, याची पद्धत आहे. त्याचा वास पण घेतला नाही पाहिजे, त्याच्याकडे बघायचं नाही. नैवेद्य दाखवणारा सुद्धा, नैवेद्य बनवणाऱ्याने अन्न वाढून ताटात द्यायचं, त्याला फडकं बांधायचं आणि मग ते नैवेद्य दाखवणाऱ्यांनी घेऊन जायचं देवळामध्ये, पुजाऱ्यांनी त्या, आणि देवांसमोर उघडायचं आणि डोळे मिटून नैवेद्य दाखवायचा. किंवा इतरांसाठी दारं खिडक्या बंद करायची पद्धत आहे. देऊळ नैवेद्याच्या वेळेला पडदा लावतात. कशासाठी लावतात? तर ते अन्नावर दृष्टी पडणं अयोग्य मानलेलं आहे शास्त्रात, कुणाची. त्यामुळे हे एक तर आपण बेसिकच नियम सोडला. तर असं जर करत गेलो आपण, अन्नाच्या बाबतीत असे दोष क्रिएट करत गेलो, तर ते पॉझिटिव्ह न होता निगेटिव्ह होणार आहे आपल्यासाठी. म्हणजे ते जरी उपाय असला, एक भाग असला, तरी त्याची पण काहीतरी स्वतःची एक आचारसंहिता आहे. आता त्यातलं एक पुढचं उदाहरण सांगतो. आपली जशी सुस्थूल सृष्टी आहे, तशी एक स्वतंत्र सूक्ष्म सृष्टी पण आहे. पॅरलल आहे आपल्याला ती पूर्णपणे. हे जे पिशाच्य आहेत किंवा इतर देवतागण आहेत, ते सगळे त्या सूक्ष्म सृष्टीत येतात. त्या पिशाच्यांना अन्न घेण्याचा अधिकार नाहीये. ते अन्न डायरेक्ट घेऊ शकत नाही. त्यातले प्राण ते शोषून घेतात, कारण ते प्राणमय असतात स्वतः. त्यांना उघडं अन्न घ्यायचा शास्त्राने अधिकार दिलेला आहे. म्हणजे जे अन्न उघडं ठेवलेलं असतं, ज्याला झाकण नाही घातलेलं, ते अन्न पिशाच्यांनी न परवानगी घेता घेऊ शकतात ते. किंवा मनुष्याच्या हातनं पडलं तर अन्न त्यांना घ्यायची परवानगी.
किंवा मनुष्याने काढून बाजूला ठेवलं, चव्हाट्यावर ठेवलं, तर ते पिशाच्यांना खाण्याचा अधिकार आहे शास्त्रांनी दिलेला. आता ह्याच्यातलं आपण उघड्यावरचं गाड्यावरचं अन्न खातो, हॉटेलमधलं उघड्यावरचं अन्न खातो, चौकातलंच असतं ते सगळं, ते गाड्या चौकातच उभे असतात. म्हणजे आपण ते जे अन्न या पिशाच्यांनी आधीच त्यातले प्राण काढून घेतलेले आहेत, ते अन्न नीरस पण झालेलं असतं एक, आणि दुसरं त्या पिशाच्यांच्या स्पर्शाने त्यांच्या अतृप्त वासनांचा भाग त्याच्यात आलेला असतो, ते आपण पोटात ढकलतो. किती दोष आहे बघा, विचार करा, किती गोष्टी वाईट होत जातात. म्हणजे ज्यांनी आपलं आरोग्य व्हायला पाहिजे अपेक्षित आहे, ते उलट अनारोग्यकारक होतं. कारण ते अन्नातले प्राण, जे प्राण म्हणजे त्यातलं तत्व, अन्नातलं पोषक तत्व जे आहे ते त्यांनी काढून घेतलेलं असतं, ते त्यातलं प्राण काढून घेत, जे आपण आधी बघितलं ना, की आपले अन्नगत प्राण आहेत, तसे त्यांना त्यातले फक्त प्राण काढून घेता येतात. आपल्याला अन्न खावं लागतं प्रत्यक्षात त्याच्यासाठी. ते प्राणमय असल्यामुळे प्राण काढून घेतात. ते नीरस झालेलं आणि त्यांच्या स्पर्शाने वाईट झालेलं, तामसी झालेलं अन्न आपण खातो. मग आता आता तुम्ही ह्या मला करोना. सांगा, की आजकालच्या जीवनामध्ये आजकाल तर हॉटेलिंगची वगैरे किती टूम निघालेली आहे. सगळेजण आठवड्यातनं कमीत कमी एकदा तरी बाहेर जाऊन अन्न खातात. काही लोक रस्त्यावर उभे राहून सुद्धा खातात. तर म्हणूनच तर ते सगळ्यात जास्त हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टरांकडे पण जातात. तुमच्या तुमच्या मागच्या पिढीमध्ये किंवा अजून एक मागच्या पिढीमध्ये इतक्या रोगांचं प्रमाण होतं का? दिसतं आपल्याला प्रत्यक्ष की इतके जास्त प्रमाणात. आज तुम्ही बघा, कुठलाही माणूस घ्या, त्याला कुठल्या ना कुठल्या तरी 4-5 प्रकारची औषधं तो खात असतो ना. त्याला पित्त तरी होत असतं, डोकंच तरी दुखत असतं, कारण सगळंच आहार नुसता नाही, आहार विहार दोन्ही गोष्टी एकदम हेवायर झालेल्या आहेत सगळीकडे. त्याचं कारण बघा तुम्ही, आपण मागच्या पिढीतले आमचे आजी आजोबा मंडळी जेवढा औषधं खात होती त्याच्यापेक्षा जास्त आम्ही त्यांच्या निम्म्या वयात खातोय. त्याचं कारणच ते आहे की आम्ही आहार, जो त्याचं बेसिक आरोग्य सांभाळणारी गोष्ट आहे, तीच पूर्णपणे अनारोग्यकारक करून टाकलेली आहे. आता हे असं, ह्या तो पिशाच्यांचा भाग तर परंपरेने मामासाहेब देशपांडे महाराजांकडनं त्यांनी सांगितलेला आहे तो. हा तर माहित पण नाही कुणाला की असं आहे. ते तशी पिशाच्च किंवा ती ज्या सूक्ष्म सृष्टीतले अतृप्त जीव आहेत, त्या सगळ्यांना अशा प्रकारचा आहार घ्यायला परवानगी आहे. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये बळी जो असतो ना, बळी म्हणजे बळी देण्याची प्रक्रिया नाही म्हणते मी. यज्ञांमध्ये किंवा सगळ्या त्या आपली जी शास्त्रीय कर्म असतात त्याच्यामध्ये एक बलिविधी असतो. त्या भाताचे मुदी करून आणि काही कणकेचे मुटके करून त्यांची विशिष्ट पद्धतीने पूजा करून ते त्या यज्ञकर्त्यावरनं ओवाळून त्या चौकात नेऊन ठेवायची पद्धत असते. तर हे जे बलिहरण म्हणतात त्याला, ते जे कशासाठी, किंवा आपला वैश्वदेव नावाचा विधी असतो करायचा, पूर्वी केला जायचा रोज प्रत्येकाकडे. त्या वैश्वदेवामध्ये पण बलिहरण असतं. त्या सगळ्या जीवांना तिथे आपण आहारात दिला जातो, अन्न. ते पण त्या जीवांना दिलेले आहारच आहेत एक प्रकारचे. तर हे जे त्या जीवांना पण आपल्या बरोबरच आहेत ना, ते आपल्या बरोबरच्या सृष्टीत आहेत. ते त्यांना जर आपण आधी दिलं तर आपल्या आपल्या अन्नामध्ये, आहारामध्ये ते घुसणार नाही. साधी गोष्ट आहे, सगळ्यांना आहार पाहिजे. तर हे जे आपण नीरस, म्हणजे ज्याच्यातला प्राणच काढून घेतला गेलेला आहे किंवा जे अनारोग्यकारक झालेलं आहे असं खातोय, त्याचा परिणाम आहे असा. माझे कितीतरी आयटी या क्षेत्रामधले, आयटीत राहणारे माझे कितीतरी मित्र म्हणतात की आम्ही जेवढे पैसे कमवतो त्यातला बराचसा भाग आम्ही डॉक्टरवरतीच खर्च करतो. कारण सगळा आहार विहार बिघडलेला आहे. खूप महत्वाचा आहे तो. ते अन्न ब्रह्मस्वरूप आहे, पण त्याच्या बागे त्याची पण काहीतरी आचारसंहिता आहे. आणि हे शास्त्रांनी बेसिक सांगितले, किमान हायजीन म्हणून तरी आपल्याला कळतं की नाही. आता त्या करोनाच्या काळामध्ये एवढा हात धुवा, पाय धुवा, 50 वेळा भाज्या धुवा, सगळं करत होती लोक. ते ते सगळं संपल्यानंतर आपण परत येरे माझ्या मागल्या करून टाकलं, सगळं सोडून दिलं. हाच तर बेसिक भाग आहे ना, उघडं ठेवू नका. ह्याच्यात किती साधी गोष्ट आहे. बाकी त्याचं सूक्ष्म सृष्टीतला विषय सोडून द्या. स्थूल सृष्टीतला किती भाग, किती घाण पडते. आता शहरांमध्ये किती पोल्युशन आहे. ते पार्टिक्युलेट मॅटर नाही का जाणार त्या अन्नामध्ये उघड्या ठेवलेल्या खरंय. आहेच ना. मला सांगा, की आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो मागे जेवण्यापूर्वी, काहीतरी शास्त्र आहे. आपण जेवण्यापूर्वी नैवेद्य दाखवतो आणि नैवेद्याच्या शेवटी बाजूला आपण 4 घास ठेवतो. त्याच्याबद्दल जर आपण काही सांगू शकलात तर मला बरं वाटेल. हा, नाही, त्या त्या आधार आहे त्याच्या. पण त्याच्या मागची भावना हीच आहे की त्या इतर जे आपल्याशी संबंधित
जे सूक्ष्मजीव आहेत, सूक्ष्मसृष्टीतले, म्हणजे सूक्ष्मजीव म्हणजे मायक्रोब्स नाही, तर त्यांना दिलेला तो आहार आहे त्यांचा, आपल्या बरोबरच आहे ते म्हणून दिलेला आहे त्यांना आपण. आपण त्या चित्राहुती ज्या देतो ना त्याच्याबद्दल हम्म. आपण सांगत आहोत काहीतरी, त्या सांगा. चित्राहुतींना पण मंत्र आहेत, आणि त्या जे चित्राहुती आणि प्राणाहुती अशा दोन प्रकारच्या आहुतींची पद्धत आहे. चित्राहुती ह्या सूक्ष्म जीवांसाठी दिल्या जातात, आणि प्राणाहुती ह्या आपल्या प्राणांसाठी दिल्या जातात. पंचप्राण जे आपले आहेत त्यांच्यासाठी, दशप्राण खरं तर त्यांना त्या आहुती दिल्या जातात. त्यातल्या पाचांना आपण देतो, आणि अमृतोपस्तरणमसी स्वाहा म्हणून ते सुरू करतो. म्हणजे आपोषणी घेणं ही जी पद्धत होती, ते आपोषणी याचा अर्थ काय, की मी माझ्या अन्नाचं झाकण उघडलेलं आहे, पोटाचं झाकण उघडलंय, आता मी त्यात काहीतरी खाणार आहे, आणि जेवण झाल्यावरती अमृत पिधानामसी स्वाहा म्हणून ते अन्न बंद, झाकण बंद करायची पण विधी आहे त्याच्यामध्ये. म्हणजे देवांना किंवा शास्त्राला आपलं आहाराचा भाग बंद करणं पण अपेक्षित आहे. 24 तास चरत बसणं त्यांना अपेक्षित नाहीये. तेही तिथे तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे काय, की माऊली जे म्हणतात, की अनशनाची पावके हारपती प्राण पोखे, इतुकियाची तोखे अन्न सेवी, असं ते म्हणतात. म्हणजे तेवढं जेवढं प्राणांना आवश्यक आहे तेवढंच अन्न खाणं पाहिजे. आमच्या एक परिचित वैद्य मॅडम आहेत, त्या सध्या सारखं सांगतात, त्या म्हणतात आमच्या प्रत्येक पेशंटला आता गरज नसताना खाऊ नका हे सांगायची वेळ आलेली, भूक लागलेली नसताना खाऊ नका हे सांगायची वेळ आलेली आहे असं सांगतात. कारण आपण खायचं म्हणून खात आलोय, पोटाला गरज आहे कायचा विचार आपण करतच नाही. पहिल्या ह्याच्यातच जसं सांगितलं तसं जिभेचे चोचले हाच आपला आता इति कर्तव्यात आयुष्याची झालेली आहे. पोटाला गरज आहे का हे बघतच नाही आपण. त्यामुळे आता आपण ही एक चर्चा करू की किती आवश्यक आहे तिथं. भूक लागलेली असतानाच खावं हा तर नियम सॅक्रोसॅन्क्ट आहे असं मी म्हणेन. परंतु त्याच्या पुढे आपण काय खावं, किती खावं आणि कसं खावं ह्याच्याबद्दल जर आपण थोडी चर्चा केली तर मला आवडेल. शास्त्रांनी त्याला जो आधीच्या भागात आपण भाग बघितला, तो जे सात्विक राजसी तामसी यांचा आहार मित म्हणजे मोजून केलेला, हाच तिथे अपेक्षित आहे. आता यावरती एक फार सुंदर गोष्ट आपल्या पौराणिक साहित्यामध्ये आलेली आहे, म्हणजे जुन्या आयुर्वेदाच्या इतिहासात आलेली आहे. एक महर्षी वाघभट नावाचे खूप मोठे अधिकारी वैद्य होऊन गेले. वाघभट संहिता त्यांचा ग्रंथ आहे. त्या वाघभटांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे. ते वाघभट एकदा एका गावात त्यांच्या तिथे असले, त्यांना असं लक्षात आलं की झाडावरती एक पक्षी बसलाय, आणि तो सगळ्यांना विचारतोय की को रुज, आरोग्यवान कोण आहे, असं सगळ्यांना त्यांनी विचार केला, हा पक्षी कसा काय असं बोलतोय. त्यांच्या लक्षात आलं की ते प्रत्यक्ष भगवान चरकाचार्य आहे, ज्यांनी चरक संहिता लिहिली, ते पक्षाच्या रूपाने तिथे आले. आणि को रुज असं ते प्रश्न विचारतात येणाऱ्या जाणाऱ्यांना. कुणालाच त्याचं उत्तर देता येत नाही की आरोग्यवान कोण आहे. तर हे वाघभट तिथे आले आणि ते म्हणाले, हितभूक, मितभूक, ऋतभूक, हितभूक, मितभूक हाच फक्त आरोग्यवान आहे. त्याबरोबर ते पक्षी रूपात आलेले चरकाचार्य प्रकट झाले, म्हणाले, बाळ तुला बरोबर आयुर्वेद कळलाय. त्या एका वाक्यात त्यांनी तो सगळा भाग सांगून ठेवला. किती खावं, कसं खावं हे सगळं तिथे आलेलं आहे. ऋतभूक म्हणजे ऋतुकालाप्रमाणे खावं. आपले जे 6 ऋतू आहेत, त्या 6 ऋतूंमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं अन्न तयार होतं. म्हणजे आंबा जसा ग्रीष्म ऋतूत तयार होतो, तो ग्रीष्म ऋतूत तयार होतो, तो ग्रीष्म ऋतूतच खाल्ला पाहिजे. आपण आता वर्षभर आंबा खातो आणि वर म्हणतो पण मे महिन्यातल्या आंब्याची चव ऑक्टोबर महिन्यातल्या आंब्याला मिळत नाही. मग का खातो? कारण ऋतभूक सांगितलंय त्यांनी, जे त्या त्या ऋतूमध्ये येतं ते खावं. उलट त्याचा फायदा असा आहे, आता बघा आंब्याच्याच काळात जांभळं पण येतं, आणि त्याचं शास्त्र असं आहे की आंब्याबरोबर थोडी जांभळं खाल्ली तर आंब्याने होणारे दुष्परिणाम पोटावरचे होत नाहीत. जांभळ त्याला ऍडजस्ट करत. हे ऋतभूक आहे. त्या त्या ऋतुकालात निसर्गच तुम्हाला आवश्यक असलेलं सगळं देत असतो. म्हणजे आंब्यामुळे होणारा त्रास ऍडजस्ट करण्याची व्यवस्था पण निसर्गानेच त्या काळात करून ठेवलेली आहे. हे ऋतभूक आहे, ऋतुकालाप्रमाणे खावं. आता हितभूक, हितभूक म्हणजे जे माझ्या हिताचं आहे तेच मी खाल्लं पाहिजे. म्हणजे मला जर समजा पोटदुखीचा त्रास आहे तर मी गॅसेस वाढवेल असं अन्न नाही खाल्लं पाहिजे.
हा त्यातला हितभोग म्हणजे हित. बरं, आता हे हित कसं आहे, प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे आहे. प्रत्येकाची प्रकृती आहे, कफ पित्त वातजन्य जी काय त्याची प्रकृती आहे, जी त्याची त्याला माहिती असते. ही गोष्ट खाल्ल्यानंतर आपल्याला त्रास होतो हे जर समजून घेतलं तर ती खायची नाही, हा त्याचा साधा गोष्ट आहे पुढची. तर ते हितभोग. आणि तिसरं आहे ते मितभोग, मोजून मापून आणि कमी असं खाणं तिथे अपेक्षित आहे. त्याही बाबतीत मामासाहेब देशपांडे महाराज आमची फार छान सांगायचे. ते म्हणायचे आपल्या पोटाचे 4 भाग करायचे. पोटाचे म्हणजे भुकेचे. त्या भुकेच्या 4 भागांपैकी 3 भाग वेगळे ठेवायचे, 1 भाग वेगळा ठेवायचा. त्या 3 भागापैकी 2 भाग अन्न खायचं आणि 1 भाग पाणी प्यायचं आणि 1 भाग हवेसाठी मोकळा ठेवायचा. म्हणजे एकूण 4 भागापैकी 2 भागाचं अन्न, 1 भागाचं पाणी आणि 1 भाग मोकळा. म्हणजे आपण म्हणतो ना, गळ्यापर्यंत येईपर्यंत खाल्लं, ते शास्त्रांना अपेक्षित नाही. थोडीशी भूक शिल्लक ठेवून खाणं शास्त्रांना अपेक्षित आहे. आयुर्वेदाला पण, शास्त्र म्हणजे वेदशास्त्र म्हणत नाही मी, आयुर्वेद हा वेदाचाच भाग आहे. त्या ज्या आरोग्यासाठी जो शास्त्र सांगितलंय त्यांचं म्हणणं आहे की पूर्ण पोट गच्च भरेल एवढं खाऊ नये. 2 भाग खावं, 1 भाग पाण्यासाठी ठेवावा आणि 1 भाग हवेसाठी मोकळा ठेवावा. असं जर खाल्लं तर हे मितभूक आहे. असे ते ऋतभूक, हितभूक, मितभूक असे 3 जो करेल तो कोरुज, तर तो आरोग्यवान राहील असं त्याचं. हा आता बेसिक गोष्ट आहे आणि आपली आपण ठरवायची. मला किती आवश्यक आहे ते मीच ठरवलं पाहिजे ना. बरोबर आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला काही काय म्हणता येईल की यार्डस्टिक म्हणा किंवा कुठले सिग्नल्स आहेत का आपल्या शरीराकडनं की जे आपल्याला मिळू शकतात, म्हणजे आपल्याला कळेल की हां, माझं आता पोट अर्ध भरलेलं आहे अन्नाने, त्यामुळे आता मी थांबायला हवं. नाही, हे आपण अंदाजाने ठरवलं पाहिजे. कारण कसं आहे, भूक आणि झोप या 2 गोष्टी अशा आहेत की ज्या वाढवा तितक्या वाढवता येतील आणि कमी करा तितक्या कमी करता येतात. पण हे सगळं प्रयत्न साध्य आहे आणि ज्यांनी त्याने आपापल्या अंदाजाने त्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणूनच ते व्यक्तिसापेक्ष ठेवलेलं आहे. शास्त्र त्याचा सिद्धांत सांगतं, पण तो प्रत्येकाने आपल्या बाबतीत कसा अप्लाय करायचा हे आपलं आपण ठरवलं पाहिजे अभ्यासाने. आणि ते अभ्यासाने ठरवायचं की इतकं खाल्ल्यानंतर आपल्याला व्यवस्थित पोट भरल्याची भावना आहे ते बास, त्याच्यापेक्षा जास्तीचा 1 घास सुद्धा खायचा नाही. हे थोडंसं अंदाजानेच यायला पाहिजे. पण तिथे संयम, पहिल्या भागात जो आपण विषय काढला होता तो इंद्रियांचा संयम अपेक्षित आहे. आणि तो संयम असणं हाच त्या बुद्धीचा गुण आहे. कारण तीच योग्य काय आणि अयोग्य काय ठरवणारी आहे ना. आणि हा संयम आपल्यामध्ये आणावा लागतो. याच्या उलट प्राणी बघा, ते भूक लागल्याशिवाय खातच नाही. एखादा पोट भरलेला सिंह असेल त्याच्यासमोर अख्खा हरणांचा कळप गेला तर तो बघत पण नाही त्यांच्या, कारण त्याला भूक लागलेली नसते. आपण याच्या अगदी उलट करतो, भूक लागलेली नसताना भरपूर खातो. म्हणून प्राण्यांमध्ये तुम्हाला कधीही ओबेसिटी असलेले ढोले प्राणी बघायला मिळणार नाही. मनुष्यांमध्ये तुम्हाला पोट सुटलेले किंवा आवश्यकतेपेक्षा मेद संचय केलेले जास्त बघायला मिळतील. मेदाचा संचय, मेद म्हणजे फॅट्सचा संचय कशाला होतो, तर शरीराने केलेले ते रिझर्वायर्स, ते रिझर्वायर्स त्यांनी तयार केलेले असतात. आणि ते त्याच्यासाठीच आहेत की जेव्हा मला गरज पडेल तेव्हा मी वापरेन. अरे पण ती गरज नाही आहे आता आपल्याला, कारण नसताना ते करून ठेवतो आपण. आणि मग ते नंतर फॅट्स बर्न करण्यासाठी कष्ट करतो. खायचंच कमी ना त्याच्यापेक्षा. खरंय. तर ह्याच्यामध्ये पहा की आपल्या पर्यावरण शास्त्राच्या दृष्टीने जर आपण विचार केला, तर ह्याच्यामध्ये आपण कार्यक्षमता किंवा एफिशियन्सीच्या दृष्टीने पण हे बघू शकतो हो. की पर्यावरणाकडे आपण जर बघितलं, त्याचा जर विचार केला, निरीक्षण केलं, तर असं लक्षात येईल की पर्यावरणामध्ये अकार्यक्षमता हा भाग नाहीच आहे. नाही नाही, सगळ्याच्या अजिबात नाही. सगळ्या प्रक्रिया पूर्णपणे कार्यक्षम आहेत. किंवा हम्म. अकार्यक्षम जर एखादी गोष्ट असली तर ती प्रकृती संपवून टाकते. म्हणजे आपण आत्ता हम्म. जे सिंहाचं उदाहरण दिलं, तर हम्म. सिंह त्याला भूक लागलेली असताना 50 हरणांचा पाठलाग करेल. त्यापैकी एक हरीण पकडलं जाईल. हम्म. तर जे हरीण सगळ्यात दुर्बल असेल हम्म. किंवा इनएफिशियंट असेल, अकार्यक्षम हम्म. असेल, ते पकडलं हम्म. जाईल. बरोबर. म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कार्यक्षमता वाढवली गेली हम्म. पूर्ण सिस्टमची आणि हम्म. अकार्यक्षमता नष्ट केली गेली. इलिमिनेट केली, हा. अगदी हां, बरोबर. तर ते आपल्या निसर्ग तर बाबतीत देखील करतोच. आहे. हां, आता आमचे बॉटनीचे हे बघा, साधी गोष्ट आहे. जेव्हा पाण्याची स्केर्सिटी डेव्हलप होते, पाणी संपत जातं, तेव्हा झाडं पानं सोडतात आपली.
का सोडतात? कारण पानांमधनं स्टोमॅटा असतात, पानांना भोकं असतात ती आतली, ते स्टोमॅटा पाणी बाहेर टाकत असतात. ते नको म्हणून तसं केलं जातं. किंवा उन्हामध्ये पानं अशी दुमडलेली जातात. का दुमडली जातात? ते स्टोमॅटाला काय करतात, एक स्वतःचं एन्व्हायरमेंटल कव्हर तयार करतात तिथे, की ज्याच्यामुळे मॉइश्चर डेव्हलप होतं, मग त्या स्टोमॅटांना बाहेर टाकण्याची इच्छा होत नाही. परत संध्याकाळ झाली की ती पानं परत सरळ होतात. हे जे निसर्ग करतो ना, त्याला कॉन्झर्वेशन म्हणतात. तो एनर्जी कॉन्झर्व करतो. आणि याच्या अगदी उलट आपण अशा आहोत की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये एनर्जी सॅक्रिफाईस करतो. निसर्ग कॉन्झर्व करतो, आपण नाही करत. आणि त्या कॉन्झर्वेशन, आता तू मगाशी जो तुम्ही सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्टच्या अँगलनी बोलला, तो जो अकार्यक्षम आहे तो इलिमिनेट होतो. तसंच आहे, आपण आपल्या शरीराची पण अकार्यक्षमता इलिमिनेशनच्या दिशेने वाढवतो. कारण नसताना खातो, ते शरीर काय करतं, त्याचा मेद संचय करतं, फॅट्स वाढवतं. आणि फॅट्स वाढल्या की आपलीच क्षमता कमी होते. आपण म्हणतो वजन कमी झाल्यानंतर माझी एन्थुझियाझम वाढला, माझा एनर्जी वाढली. कारण त्या फॅट्स, आता त्यात पुढे बघा, फॅट्सचा विषय असा आहे की ते फॅट्स जे असतात त्या तामसी गोष्टीकडे जाणार आहेत. जितक्या फॅट्स जास्त आहेत तितक्या तामसी आहेत. म्हणून शास्त्र सांगतो मी तुम्हाला, मांसाहाराला त्यांनी तामसी का म्हटलंय? कारण तो फॅट्स वाढवणार आहे. फॅट्स फार कमी प्रमाणात तुम्हाला वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये बघायला मिळतील. फारच थोड्या, आणि त्याही सीड्समध्ये किंवा याच्यात मिळतील. वनस्पतींच्या भागांमध्ये तुम्हाला फार कमी फॅट्स बघायला मिळतात. ती फॅट्स ज्या असतात त्या शास्त्रांनी तामसी मानलेली. जर त्यांचा वाढ आपल्या शरीरामध्ये जास्त झाली तर आपोआपच आपले तामसी गुण वाढतील, आपली वृत्ती वाढेल. तामसी गुण काय? आळस, झोप, हे तामसी गुण आहेत. ह्या 100% कार्यक्षमतेचा ऱ्हासच आहे ना. झोप सारखी यायला लागली तर मी काय काम करू शकणार? म्हणजे हे जर इतकं आपण ते जर इंटरलिंक्ड आहे. अकार्यक्षम झालो, आपली जर कार्यक्षमता कमी झाली, तर आपल्याला रोग होतील आणि आपल्याला निसर्ग लवकर उचलून देईल. अगदी साधी गोष्ट आहे. निसर्गच कशाला करेल? आधी कंपनीतनं सॅक करतील आपल्याला. हा, करेक्ट. काम बरोबर करत आहे. नसेल तर कोण ठेवतील? खरं आहे. म्हणजे हा कार्यक्षमतेचा जो भाग आहे तो आपल्या हा अन्नावर अवलंबून आहे. अन्नावर कारण अवलंबून आहेत. हा सात्विक व्यावसायिक अन्न जे आहे, जीवनात आहे, व्यावहारिक जीवनात पण आहे हो, आणि अ, आध्यात्मिक जीवनात पण. आध्यात्मिक जीवनात पण आहे. हा, फार सगळीकडे सुंदर. आहे. कारण कार्यक्षमता सर्वत्र आवश्यक. कुठलाही विषय आहे ना, त्यातली तुमची कार्यक्षमताच महत्वाची. कारण अध्यात्म असो, व्यवहार असो, दोन्ही प्रयत्न साध्य आहे. तुमच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे. किती प्रयत्न, ते प्रयत्न करण्याला पूरक असं अन्न आपण खाल्लं पाहिजे, हे त्यातलं शास्त्र आहे. आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे. फार पण त्याला सुंदर. शास्त्रांचे हे नियम खूप आहेत. अन्नाला त्यांनी ब्रह्म मानलंय आणि त्यामुळे त्यांनी त्याच्या जोडीने खूप गोष्टी सांगून ठेवल्या. जसं मगाशी एक उघड्या अन्नाचं सांगितलं, ते इतका मोठा भाग आहे तो. मी हे बघितलेलं आहे. बाहेरचं खाणं बंद केल्यानंतर लोकांच्या वृत्ती सुद्धा सुधारलेल्या आहेत. हॉटेलमधलं पेक्षा उघडं खाणं बंद केल्यानं. आणि आता तर परिस्थिती अशी आहे की आज जगभर हे सगळं पदार्थ पाम तेलात वगैरे बनवले जातात. जे सांगतात त्याच्यापेक्षा वेगळं आहे प्रत्येक ठिकाणी. ते तर कार्सिनोजेनिक आहे, हार्ट ट्रबल सुरू झालाय लोकांना, दिसतंय सगळं समोर. ते त्या आहारामध्ये घातलेल्या पदार्थांवर आहे, ते पण चांगले नाही आहेत अजिबात शरीराला. त्यापेक्षा घरी बनवून खाऊ शकतो ना आपण तेच चांगल्या प्रकारे. आम्ही बघा, आम्ही अमेरिकेत राहतोय सध्या आणि गेली 25 वर्ष अमेरिकेत राहतोय. तर इथे आपल्याला जे पदार्थ आवडतात, ते पदार्थ आपल्याला घरीच बनवावे लागतात. कारण की तसे पदार्थ बाहेर मिळतीलच याची काही मिळतच नाही. हा, खात्री नाहीये. किंवा मिळाले बरोबर. तरी सुद्धा ते कधी बनवलेले असतील आणि मग हो. ते किती दिवस पॅक केलेले असतील आणि मग त्यांचा आपल्या शरीरावर काय परिणाम होईल वगैरे, वगैरे तेवढ्या सगळ्या भानगडीत न पडता आम्हीच सगळ्या गोष्टी कशा बनवायच्या घरी त्या शिकलो आणि हम्म. त्या आम्ही घरीच बनवतो आणि घरीच करून खातो. आता परवाच आमच्या इथे एका पूजेसाठी म्हणून आम्ही श्रीखंड तयार केलं. हम्म. तर ज्यांनी ते खाल्लं म्हणजे मेहून बोलवलं होतं आम्ही, दंपती भोजन असतं ना सत्यनारायणाच्या हम्म. पूजेचं. तर ते म्हटले, की "हे श्रीखंड खूप छान लागतात." आम्ही म्हटलं, की "आम्ही हे दूध आणलं, ते तापवलं, त्यात त्याचं का? दही लावलं, ते बांधलं, त्यानंतर ते सगळं श्रीखंड तयार केलं. हा सगळा प्रकार आम्ही घरी केला. त्यामुळे हम्म. त्याची चव वेगळी आणि प्रथम हम्म. त्या श्रीखंडाचा आम्ही नैवेद्य दाखवला. हम्म. प्रसाद भगवंताला होतो दिला. त्याचा. हां, ना हम्म. त्याचा प्रसाद झाला. तर हे हम्म. सगळं आम्ही घरी केलं त्याच्यामुळे त्याची चव जी आहे ती वेगळी आहे. आणि तर हा त्यांना ते आपला पण अनुभव खूपच आहे. आपण पटलं. नाही का, आपण म्हणतो ना सत्यनारायणाच्या पूजेच्या शिऱ्याचा चव आणि हां, एरवी केलेल्या शिऱ्याच्या चवीत फरक असतो. का फरक असतो? असतो. त्याला खरं आहे, भगवंतांचा स्पर्श होतो ना. खरं आहे. जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करतो तेव्हा देवांनी ते स्वीकारलेलं असतं.
आणि ते स्वीकारून त्यांच्या समाधानाचा, त्यांच्या प्रसन्नतेचा एक अल्पसा अंश त्या प्रसादात घालतात. त्याला प्रसाद म्हणतात. प्रसादस्तु प्रसन्नता अशी व्याख्या आहे त्याची. प्रसन्नतेचं फळ प्रसाद आहे. भगवंतांना जेव्हा मनोभावे आपण एखादी गोष्ट अर्पण करतो तेव्हा ते त्यांनी स्वीकारल्याची त्यांची प्रसन्नता त्या अन्नाला किंवा त्या पदार्थाला स्पर्श करते आणि मग ते प्रसादमय होतं, अमृतमय होतं. खरंय. म्हणून खरंय. आपल्याकडे असा नियम सांगितलाय की एखाद्या अन्नात दोष आहेत, स्पर्शाचे दोष सांगितलेत शास्त्रांनी अन्नाला. कुणाचा तरी स्पर्श झाला असेल त्याच्या वृत्तीचा, पण बनवणाऱ्याची वृत्ती अन्नामध्ये उतरत असते. चिडचिड करत बनवलेलं अन्न तुमच्याही अंतःकरणात चिडचिडच निर्माण करत असं शास्त्र आहे. म्हणून गुरुचरित्र असं सांगतं की घरातली जी स्त्री आहे, जी अन्न बनवते, ती कधीही दुश्चित्त असता कामा नये. कुलस्त्री दुश्चित्त असू नये असा नियम सांगितलाय. तो कशासाठी? तर ती जर प्रसन्न चित्ताने अन्न बनवत असेल तर सगळ्या घराचं चित्त प्रसन्न राहतं, कारण तिच्या वृत्ती उतरतात त्या अन्नात. म्हणून चिडचिड करत, कटकट करत, काय माझ्या डोक्याला कटकट आहे असं म्हणत केलेलं अन्न हे त्यांच्या खाणाऱ्याच्याही मनात त्याच वृत्ती निर्माण करतं. अन्नावर परिणाम होत राहतात त्याचे. त्याच्यावरती एक खूप छान गोष्ट मामा सांगायचे. एक सांगा. एक अन्नछत्र जे असतं ना, अन्नछत्रात अन्न बनवलं जातं, तिथे कोणाच्या तरी नावाने किंवा काही असं पण केलं जातं. तर एकदा एक साधू हिमालयात राहणारे, त्यांच्या शिष्य आणि ते असे राहायचे. तर ते कुठेतरी गेलेले होते गावाला. तर त्या शिष्याला त्या दिवशी पर्याय नाही म्हणून त्या अन्नछत्रातलं अन्न खावं लागलं. तर तो घरी आला आणि त्याला असं सारखं ध्यानाला बसल्यानंतर किंवा झोपेत असं दिसायला लागलं की एक म्लान वदनाची, अतिशय नाराज अशा चेहऱ्याची एक स्त्री त्याला डोळ्यासमोर सारखी दिसायला लागली. तर त्यांनी विचार केला की हे काय, कसलं दृश्य आहे, कोण ही स्त्री, आपल्याला का दिसते सारखी. पण त्याला ते काही सुधारलं नाही कशासाठी होतंय ते. नंतर जेव्हा त्यांचे गुरु आले तेव्हा त्यांनी विचारलं, मला असं का ध्यानात दिसत होतं. तर म्हणाले, तू कुठलं अन्न खाल्लं होतंस. तर म्हणाले, अहो त्या दिवशी मी भिक्षा मागायच्या ऐवजी त्या अन्नछत्रातलं खाल्लं होतं. तर म्हणाले, जरा जाऊन विचारून ये बरं त्या दिवशी कशाचं अन्न केलेलं होतं किंवा काय संदर्भ होता. तर त्यांनी सांगितलं की ज्या दिवशी मी ते अन्न खाल्लं त्या दिवशी एका कुठल्या तरी शेटजीची लवकर मृत्यू पावलेल्या एका मुलीच्या स्मरणार्थ ते अन्न तिथे त्यांनी अन्नदान केलेलं होतं त्या अन्नछत्रामध्ये. बघा, म्हणजे त्याला जी ती स्त्री दिसत होती, जिच्यासाठी ते अन्नदान केलेलं होतं, ती त्याला ध्यानाच्या, त्याचं चित्त तरल झालेलं होतं ध्यानाने, त्यामुळे त्याला ती दिसायला लागली. म्हणजे अन्नाचा परिणाम कसा होतो बघा. त्यामुळे असं शास्त्र आहे सांगितलेलं. मामा सांगायचे आणि मामांच्या उत्तराधिकारी परमपूज्य सौ शकुंतलाताई पण नेहमी सांगायच्या. त्या म्हणायच्या की अन्न बनवताना भगवन नामच घ्यावं. किमान फोडणी करताना तरी देवांचं नाव घेऊनच फोडणी घालावी असं त्या म्हणायच्या. फोडणी करताना जर भगवन नाम घेतलं गेलं आणि अन्न बनवलं गेलं तर ते अन्न सात्विक होतं, अन्न प्रासादिक होतं असं त्या म्हणायच्या. त्यांना एकदा मी विचारलं होतं की त्या अतिशय चविष्ट अन्न बनवायच्या. म्हणजे त्यांच्या हातचं अन्न खाल्लं तर माणूस तृप्तच झाला पाहिजे. मी त्यांना एकदा म्हटलं, ताई तुम्ही कसं इतकं चविष्ट कसं होतं, तुम्ही साधेच पदार्थ वापरतात, 4 मसाले तुमचे साधेच असतात, काही फार मोठं काही करत नाही तुम्ही त्याच्यात, पण तुमचे अन्नाला एवढी चव कशी येते हातच्या. तर त्या म्हणाले, अरे मी माझं प्रेम ओतते त्याच्यात. म्हणलं, अहो ते तर मग आम्ही नाही बनवू शकणार तसं. म्हटलं, आम्ही काय, आम्हाला प्रेम ओतायला जमत नाही. तर त्या पटकन माझ्याकडे वळल्या आणि म्हणाले, अरे मग तुम्ही नाम होता. भगवंतांचं नाम आणि भगवंतांचं प्रेम एकच आहेत म्हणाले. तुम्ही जर अन्न बनवताना नाम घेत राहिला तर आपोआपच त्या अन्नामध्ये तुमच्या प्रेमाची भावना निर्माण होईल त्याच्यात, आणि ते अन्न खाणाऱ्याला पण समाधान देईल, कारण आता अन्न जसं समाधान अन्न, देतं. बघा, अन्न शिजवताना किंवा फोडणी घालताना नामाचं महत्व आहे, हम्म. तसंच खाताना सुद्धा खाताना महत्व आहे. सुद्धा आहे ना, आता ते बघा सुद्धा की हा सांगितलेलं आपला आहे. जो आपण श्लोक म्हणतो, खाण्यापूर्वी हम्म. वदनी कवळ हम्म. घेता, नाम याच्याबद्दल घ्या तुम्ही श्री हरी. थोडंसं सांगा आणि आपण तो मग त्याच्यानंतर हा कार्यक्रम संपवूया. बोला. ग्रासोग्रासी नाम, राम म्हणता ग्रासोग्रासी, तो जेविला उपवासी असं म्हणणे. म्हणजे आपण जो सुरुवातीच्या भागात हे केला की कर्माच्या गुंत्यातनं कर्मच सोडवतो, ते असं. म्हणजे ती नाव पाण्यातच असते पण ती पाण्यावरनं पलीकडे नेऊन सोडते आपल्याला. तसं हे कर्म आहे. तिथे नाम जे असतं ते नाम काय करतं, त्या ग्रासोग्रासी जर तुम्ही नाम घेत अन्न खाल्लं प्रत्येक ग्रासाला, तर आपोआपच त्या नामामुळे अन्न जेवून सुद्धा उपवासाचं फळ मिळतं, कारण भगवंतांच्या सानिध्यात राहता तुम्ही नामामुळे. आणि ते सात्विकही होतं, शुद्ध होतं आणि समाधानकारक होतं. म्हणून आपल्याकडे पूर्वी म्हण होती की जेवताना चिडचिड करू नये.
ते त्याच्याचसाठी आहे. ते जेवताना भगवत नाम घ्यावं म्हणजे आपोआपच ते अन्न अंगी लागतं. पूर्वी ते काय आहे ना, की एखाद्या शेळीला खूप पोटभर खायला घातलं आणि समोर वाघ बांधला तिच्या, किंवा मी वाघासमोर तिला बांधली, तर ती कितीही खाऊन तिच्या अंगाला लागत नाही ते. कारण भीती असते तिथे अंतःकरणात त्या वाघाची. तसं ते आपण अन्न खाताना भगवंतांचं स्मरण करत गेलो, तो आपोआपच त्यांचं चित्त समाधानाचं आहे, ते समाधानाचं स्वरूप आहे, ते सुखाचं स्वरूप आहे. आपल्याही चित्तामध्ये त्या सुखाचा स्पर्श होईल ना त्याबरोबर. तर अन्न तुम्ही या वाटतं तितकं वदनी कवळ सोपं नाही. घेता हा जो आपला श्लोक आहे आपण जेवण्यापूर्वी म्हणतो, त्याचा पूर्ण अर्थ आम्हाला समजावून सांगा, ते मला खूप आवडेल. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. वेदांनी सगळ्या गोष्टींना यज्ञ म्हटलेलं. वेद त्यागाची भूमिका सांगतात तुम्हाला. यज्ञामध्ये आपण आहुती देतो देतो कुणाला तरी, घेत नाही आपण काही. तर ते देणं आहे ना, ते यज्ञाचं यज्ञ मानलंय प्रत्येक गोष्टीला. द्रव्य यज्ञास तपो यज्ञास भगवंतांनी सांगितलेले आहेत त्याच्यात. तर ते ते जे ते यज्ञाची क्रिया म्हणताय, म्हणजे आता मी खरं आहार कशासाठी घेतोय? माझ्या भल्यासाठी घेतोय, माझं शरीराचं पोषण व्हावं म्हणून घेतोय. पण भगवंत म्हणजे तिथ्या श्लोकामध्ये असं म्हटलंय की हेच जर तुम्ही भगवंत नाम घेत गेलात, तर जो अंतरातला जठराग्नी आहे, भगवंतांचं अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता असं जे भगवंत म्हणतात, तो जो जठराग्नी भगवंतांचं स्वरूप आहे, त्या अग्नीमध्ये अन्नाची आहुती दिल्याचं तुम्हाला फळ मिळेल. आणि यज्ञाचं फळ काय आहे? भगवंतांचा प्रसाद. म्हणजे ते अन्न खेरत तुम्ही तुमच्यासाठी खाल्लं, पण तुम्ही भावना अशी केली की माझ्या जठरातल्या अग्नीला मी हे आहुती देतोय. तर जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. ते अन्न तुमच्या जीवनाला जीवत्व देईलच, ते तुमचं जीवन चालू ठेवेलच. पण उदर भरण नव्हे जाणीजे यज्ञकर्म ही जर भावना राहिली, तर फुकाचं ते नाम, फुकट घेतलं गेलेलं सहज नाम सगळ्या बाजूनी तुमचं पोषण करेल. हे त्या ह्यातनं त्या श्लोकातनं आपल्याला सांगितलं. आपण ते वदनी कवळ घेता इतकं घाईघाईत म्हणतो, पहिला वदनात कवळ ढकलतो. तिथे आपण बघतच नाही की ते कशासाठी म्हटलंय. आपण तो वदनात कवळ ढकलताना नाम घ्यायला असेल, नाम घेता श्रीहरीचे असं म्हटलंय त्यांनी. भगवान नाम घेत गोविंद नाम घ्यावं असं शास्त्र वचन आहे त्याच्यात. अन्न घेताना गोविंद म्हणावं, अर्थात त्याची प्रक्रिया वेगळी आहे, पण गोविंद म्हणजे भगवंतांचं नाम घेत अन्न खाल्लं तर ते अन्न प्रसादरूप होतं भगवंतांच्या स्पर्शाने, आणि मग ते आरोग्यकारकच होतं. किंवा आता दुसरा एक नियम आहे, आपण बाहेर खातो काही वेळेला, आता विद्यार्थी असतात ते बनवू शकत नाही, त्यांना बाहेरचं खाणं आवश्यक आहे, काय करणार ते त्यावेळेला? तर त्यांच्यासाठी पण शास्त्रांनी उपाय सांगितलाय. शास्त्र आणि वेद हे मातृस्वरूप आहे. ते फक्त नियम लावत नाहीत, ते पोट नियम पण सांगतात प्रत्येक ठिकाणी. त्याच्यात इथे एक शास्त्र नियम त्यांनी सांगितलाय की जे अन्न तुम्ही ग्रहण करणार, ते ते ग्रहण करण्यापूर्वी मनोभावे भगवंतांना अर्पण करावं. जिथे ग्रहण कराल तिथे जे काय असेल ते, तसं जर भगवंतांना मनोभावे अर्पण केलं हात जोडून, तर त्यांचा स्पर्श होऊन त्या अन्नाचे दोष नष्ट होतात आणि आपोआपच ते अन्न अमृतमय होतं. म्हणजे आता ज्याला विद्यार्थी आहे तो काय बनवू शकणार नाही, तो बाहेर कॉलेजमध्ये राहतो, त्याला मेसमधलंच जेवलं पाहिजे. त्यांनी जरी त्या अन्नाच्या, ते कसंही असो, कसाही स्पर्श झालेला असो, काही असो, ते जर भगवंतांना अर्पण करून खाल्लं मनोभावे, तर त्यातनं पुष्टी पण मिळेल आणि तुष्टी पण मिळेल, म्हणजे पोषणही होईल आणि समाधान पण मिळेल. पण याचा अर्थ असा नाही की चौकात उभा राहून भगवंतांना अर्पण करून गाड्यावरचं अन्न खावं, ते नाहीये त्याला अपेक्षित, कारण ते अन्न मुळातच दूषित आहे. पर्याय नसताना सांगितलं. म्हणजे आपण काय करतो, पळवाट आपण रोजची वाट करून ठेवतो. तसं नाही, पळवाट ही पळवाटच आहे, तेवढ्या पुरतीच असते, रोजची वाट नाही होऊ शकत. खूप तो आहे. सुंदर, खूप सुंदर. याच्या व्यतिरिक्त देखील आपल्याला जर काही विचार व्यक्त करायचे असतील तर आपण सांगू शकता आमच्या श्रोत्यांसाठी मार्गदर्शन. नाही, अन्नाचा तो भाग मगाशी जो सांगितला तोच, त्यातलं दोन तत्व लक्षात ठेवली पाहिजेत. एक म्हणजे आवश्यक तेवढंच खावं, आणि खाताना भगवंतांचं स्मरण करावं, बनवताना आणि खाताना. या दोन गोष्टी जर आपण हळूहळू हळू प्रयत्न करत गेलो ना, अन्नाच्या, मी स्वतः स्वयंपाक करतो, रोजचा स्वयंपाक माझा मी करतो, मी त्यात हे अनुभवलेलं आहे, भगवंत नाम घेत केलेलं अन्न थोडंसं सुद्धा पुरतं. ते लवकर, कारण ते तुष्टी पुष्टी दोन्ही देतं, पोषण पण करतं आणि समाधान पण देतं. त्यामुळे यालाच हे तर जे म्हणतात ना स्वयंपाक. स्वयंपाक म्हणजे मी स्वतः हा केला स्वयंपाक, माझ्यासाठी. हा तो आपणच केलेला अपेक्षित आहे तिथे. पण जरी समजा ते शक्य नसलं, तरी पण ज्यांना करणं शक्य आहे, ज्यांना रोज करायचा आहे स्वयंपाक, त्यांनी तरी तो आनंदाने करावा, म्हणजे पोटात आनंद जातो समोरच्याच्या. खरंय. या चर्चेतनं मला पुष्कळशा गोष्टी शिकायला मिळाल्या. तुमच्याशी बोलून मला खूप बरं वाटलं, खूप आनंद झाला आणि मला खात्री आहे की जे श्रोते
हा सगळा कार्यक्रम ऐकतील त्यांना हम्म. देखील तेवढंच समाधान मिळेल. तर हम्म. आपण इतक्या वेळ माझ्यासोबत चर्चा केली, 2 भाग माझ्यासोबत रेकॉर्ड केले हे, त्याच्यासाठी मी आपला अतिशय आभारी आहे. आणि अशाच प्रकारे आनंदात आपण सगळ्यांनी राहावं, अशी आपण प्रार्थना करू सगळ्यांसाठी आणि जरूर. मी आपला निरोप घेतो. नमस्कार.